जगात जर्मनी, भारतात परभणी हा काही मोठेपणा नसून फुकटचे भूषण असल्याचे येथील लोकांना हे कळत नसतानाच जिल्ह्याची विकासात्मक झेप काय आहे हे इथल्या प्राथमिक गरजेवरून समजते। राणी सावरगाव ते पालम जाणारा जवळपास 22 किलोमीटरचा रस्ता स्वातंत्र्यपूर्व काळापासून विकास वंचित असून याआधीच या रस्त्याला पांधरण रस्ता म्हणून परभणी लोकसभा तसेच गंगाखेड विधानसभेतील लोकांनी नामांकित केल्याचे समजते आहे। सदरील रस्ता एव्हाना उन्हाळ्यात नीट वाहतुकीस उपयोगी नसून या रस्त्याने बरेच अपघात झाल्याचे समजते आहे आणि त्यात पावसाळा सुरू झाला असून रस्त्याने पायी देखील नीट चालता येत नाही। तिथे मोटारसायकल किंवा 4 चाकीने चालणे तरी असंभवच दिसते आहे, कारण रस्त्यात पाण्याने भरलेले मोठमोठे खड्डे हे जीवघेणे असून या रस्त्याने वाहतूक करणे म्हणजे जीव गहाण ठेवून फिरणे होय, अशी साक्षात चर्चा जनतेत आहे। गेल्या महिनाभरापूर्वी गाव माझाच्या बातमीमुळे बांधकाम विभागाने डागडुजीचे काम हातात घेतले होते आणि त्यासाठी 7 लाख रुपयाचे बजेट मंजूर करण्यात आले होते असे जनतेच्या चर्चेतून सजत असून सदरील कामासाठी संबंधित गुत्तेदाराने 7,000 रुपये देखील खर्च केला नसेल असे आरोप परिसरातील लोकांतून होत आहे। मंजूर निविदेत संबंधित गुत्तेदाराने नुसता मोकळा दर्जाहीन मुरुम टाकला असून तोच मुरुम आता प्रवाशांसाठी घसरगुंडी ठरतोय। अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकातून निवडून आलेले जुनेच खासदार अद्याप कधीच सदरील मतदारसंघात फिरकले नसून विद्यमान विधानसभेने आमदार देखील यांनीही अद्याप कधीच राणी सावरगाव ते पालम या रस्त्यासाठी खटाटोप केल्याचे दिसत नाही असे परखड बोल जनतेतून ऐकण्यास मिळत असून बांधकाम विभागाचे अभियंते तर कोणत्या दुनियेत आहे हा प्रश्न जनसामान्यांना भेडसावत आहे। उपरोक्त परिस्थिती पाहता परिसरातील जनतेकडून या मोठ्या साहेबांना ओ साहेब जरा या की या रस्त्याने अशी खोचक विनंती केली जात असल्याचे ऐकण्यास मिळत आहे। गाव माझा न्यूज करिता रुद्रा मुरकुटे, गंगाखेड, परभणी।